अत्यंत तातडीचा मेसेज आहे शेतकरी मित्रांनो। आज रात्री देखील हवामान खात्याने राज्यातील काही भागांना वादळी वाऱ्यासह आज विजांच्या कडकडाटासह मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती। मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा। मित्रांनो आपण या ठिकाणी जसं की स्क्रीनवर बघू शकता, आज रात्री सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला अहमदनगर, पैठण, बीड, जामखेड, करमाळा, इंदापूर, दौंड, बार्शी, पेठ, लातूर, तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर तसेच मांजलगाव, परळी, केज, अहमदपूर या परिसरामध्ये मोठा जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये रात्री दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे। काही परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, मुंबई, ठाणे, पालघर या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक भागामध्ये होऊ शकतो, हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव या परिसरामध्ये आज रात्री हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। विदर्भातील पावसाची परिस्थिती पाहायचं झालं तर विदर्भामध्ये पुसद तसेच चंद्रपूर, अकोला, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वाशिम या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। मात्र इथं परंतु जास्ती काही पावसाची शक्यता नसणार आहे। काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट देखील असेल। मित्रांनो ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।